तर कर्जमाफीसाठी आज पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची ही माहिती आहे। पुणे जिल्हा बँकेच्या 61,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 35 लाख शेतकऱ्यांच्या पहिल्या टप्प्यातील कर्जमुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे। गेल्या वर्षी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली असून 36,228 हेक्टर क्षेत्रावर संरक्षण तसेच पीक विम्यासाठी 32,000 शेतकऱ्यांचे 75,000 अर्ज दाखल। तर विमा कंपन्यांनी विलंब केल्यास कंपन्यांना 12% व्याज द्यावे लागणार। कशी होणार प्रगती? विम्यापोटी भरले 30 कोटी रुपये आणि मिळाले फक्त 3 कोटी रुपये। खरीप हंगामामध्ये 52,000 शेतकऱ्यांना 1,000पेक्षा कमी विमा मंजूर, पण निधी नसल्याने रखडला। तसेच विमा कंपनीने 64,328 शेतकऱ्यांसाठी 3 कोटी 15 लाखांचा विमा मंजूर केला। त्यापैकी 11,800 शेतकऱ्यांना 1 कोटी 52 लाखांचे वाटप करण्यात आले। कपाशीपेक्षा सोयाबीनचा पेरा जास्त तरी दोघांचे चित्र घटले। 20 जुलैपर्यंत 80% पेरण्या पूर्ण झाल्या असून बीड जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा। 5 वर्षांमध्ये 13 पटीने घटला मुगाचा पेरा, तर 128 हेक्टरवर यंदा झाली आहे पेरणी, तर नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल। साखरेचे खाणार त्याला महागात पडणार, किलोचे भाव 50 पार गेले असून साखरेचा प्रति क्विंटल 4,800 ते 5,000 रुपयांचा दर, तर ग्राहकांच्या खिशाला जड। उशिरा पेरणी आणि पावसाचा खंड, मराठवाड्यात खरीप पिके संकटामध्ये आली असून उगवलेल्या पिकांची वाढ खुंटली, तसेच रोगांचा धोका वाढला। वर्षाला कमीत कमी 1,800 रुपये पाणीपट्टी, ग्रामीण पेयजल धोरणास मंत्रिमंडळामध्ये मान्यता, तर अंमलबजावणी न केल्यास ग्रामपंचायतीवरती कारवाई। कृषी विभागही मदतीला आला असून शेतकऱ्यांना मिळणार ड्रोन। अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तरतूद, तर लॉटरी पद्धतीने होणार निवड। भंडारदरा पाण लोटत पावसाचा कहर, तर सोसाट्याचा वारा आणि जनजीवन झाले विस्कळीमध्ये। 90% पाणी भरले असून 1,846 क्युसेकने पाणी सोडले। एल निनोचा इशारा आणि पाणी अडवण्यासाठी विशेष मोहीम। राज्यातील 156 नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीसाठी 151 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे। किडींचा प्रादुर्भाव, तर कीटकनाशक फवारणीत सावधगिरी बाळगा। कृषी अधिकाऱ्यांच्या सूचना असून अकोट्यात सर्वाधिक 51,800 हेक्टरवर कपाशीची झाली लागवड। पावसामुळे बार्शी टाकळी तालुक्यात पिकांना नवी संजीवनी मिळाली असून हवामान विभागाने जुलै अखेरीस पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांना दिलासा। अकोला जिल्ह्यात युरिया आणि डीएपीचा 4,790 मेट्रिक टन खत साठा विक्रीसाठी उपलब्ध असून डीएपीचा खत साठ्याचा पुरेसा पुरवठा केव्हा होणार, शेतकऱ्यांचा प्रश्न। बुलढाणा जिल्ह्यात केवळ 64,000 शेतकऱ्यांनी काढला पीक विमा, तर अटी आणि हमीपत्रामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून एल निनोच्या सावटामुळे पीक विमा काढण्याचे केले आवाहन। मूळ जमीन मालकांना अंधारात ठेवून बनावट दस्तावेजांद्वारे लाटले लाखो रुपये। पीक विमा घोटाळ्यातील नवीन रॅकेट समोर आले असून जळगाव जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश। वसाका वाचवण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून जलसमाधी साठवणी उजनी धरणाकडे निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले, तसेच तहसीलदारांना दिले निवेदन। गिरणा परिसरात 4 दिवसात दुसऱ्या बिबट्याच्या मृत्यूने खळबळ, तर भट्टगाव शिवारात माझे बिबट्याचा मृत्यूदेह, तर सायगावमध्ये विहिरीत पडून बिबट्याचा झाला होता मृत्यू। रावेर तालुक्यातील मंगरुळ, सुकी आणि आबोटा धरणे फुल झाले, तर मोरमध्ये 52% पाणी साठा। आबोट्यातून विसर्ग थांबवला असून मंगरुळमधून आवर्तन सुरू। स्मार्ट कार्डामध्ये लाडक्या बहिणींची आघाडी असून जळगाव जिल्ह्यात 75% एनसीएमसी कार्ड महिलांच्या नावावरती, तसेच सवलतीत प्रवास करण्यासाठी 1 ऑगस्ट पासून कार्ड अनिवार्य। रिमझिम पावसाने एरंडोलमध्ये खरीप पिकांना तात्पुरता दिलासा दिला असून दमदार पावसाची प्रतीक्षाच कायम, तसेच धरणे तलाव अद्याप कोरडेच। कोमजलेली पिके पावसामुळे तरादरली असून कडोली परिसरात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, तसेच पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवडीसह प्रदूषण व गौण खनिज उत्खनन थांबवण्याची गरज। नंदुरबार जिल्ह्यात पावसाची रिपझिप, तर करपलेल्या पिकांना दिलासा आणि जमिनींचा वापसा। सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून शहरी भागात रस्त्यावर पाणी वाहू लागले, तर ग्रामीण भागात शेतशिवारात नदी नाले झाले प्रवाहित, तर 1,65,000 हेक्टरवरच्या पिकांना मिळाले जीवनदान। नाशिक जिल्ह्यात 3 ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर एकाचा मृत्यू। त्र्यंबकेश्वरला 193 मिमी विक्रमी पाऊस, तर विद्यार्थ्यांसह 210 जणांचे स्थलांतर करण्यात आले असून 27 रस्ते बंद, तर 42 घरांची झाली पडझड। नाशिक जिल्ह्यात पावसाचा कहर, तर नदी नाल्यांना आला पूर। कळवण तालुक्यात अनेक गावांमध्ये शेतामध्ये साचले पाणी, तर देवळा तालुक्यात घरांची पडझड, तसेच एका ठिकाणी पाळीव जनावरांचा मृत्यू, तर सुरगाण्यात अतिवृष्टी झाल्याने ठाण गावाचा फुटला तलाव, तसेच बारे जवळ भराव गेला वाहून।
कळवण तालुक्यातील 2 धरणे आणि 10 तलाव तुंबड भरले असून चकनापूर 88.55% भरले, तर नदी नाल्यांना पूर आले असून प्रशासन सतर्क. मालेगावात पावसाची संततधार सुरू असून मोसम नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून गिरणा नदीच्या पुराने वाढाला धरणातील पाणीसाठा. गिरणा नदीने धोक्याची पातळी गाठली असून वाहतूक ठप्प झाली, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चांदोड तालुक्यातील पुणेगाव कॅनलच्या फुटलेल्या चारीमुळे शेतकऱ्यांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान. कळवण तालुक्यात 4 मार्ग काही काळ बंद, तर 9 घरांची झाली पडझड. तसेच गोट्यासह 2 विहिरीचे नुकसान, तर गिरणा नदीवरील फळशी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प. मालेगाव तालुक्यातील 84,000 हेक्टरवरील खरीप पिकांना जीवनदान मिळाले असून 15 दिवसानंतर पाऊस परतला, तसेच रखडलेल्या पेरण्यांना मिळणार गती. पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेली असून राधानगरी धरण 86% भरले. तसेच पावसाची पडक झाप सुरू असून 24 तासात 32 मिमी पाऊस, तर 28 बंधारे पाण्याखाली, तसेच 14 रस्ते झाले बंद. कर्जमुक्त पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच होणार जाहीर, रत्नागिरी जिल्हा उपनिरीक्षक राम कुलकर्णी यांची माहिती. तर पहिल्या टप्प्यात 60,094 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले. 2 लाखांच्या कर्जमाफीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभदायी ठरत असून 2019च्या लाभार्थ्यांनाही आता 2 लाखांची माफी. बियाणे घ्याल तरच मिळेल खत, 8 पाटीत मनमानी सुरू असून कृषी सहायकासमोरच प्रकार, तर शेतकऱ्यांच्या तत्कारींना मिळाला दुजोरा. गोदावरीचे पाणी आता जायकवाडीकडे येणार असून नांदूर मतवेश्वरमधून 55,000 क्युसेकने विसर्ग सुरू. कोयत्यापुरात घातक रासायनिक कचरा टाकल्याने भुईमुगाचे पीक करपले असून सिल्लोड सोयगावनंतर वडजे शिवारातून 175 ड्रम्बो पावडरच्या गोण्या केल्या जप्त. हळदीची डब्यात 21,000ची झेप, पण बाजारात 15,000चा भाव. भावाच्या गणिताने उत्पादक शेतकरीही चक्रावले. बोगस बियाणे विकणाऱ्या 6 कंपन्यांविरुद्ध अखेर फौजदारी गुन्हे दाखल. गंगाखेड तालुक्यातील 25 गावांमध्ये पोखरा योजनेतून 125 हेक्टरवर फळबागा लागवड. पेपरफुटी रोखण्यास कायदा, तर सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री व्हिडिओ संदेशातून ग्वाही, तर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा. पाटीकोरी होणार असून वीज बिलाच्या थकितापासून शेतकऱ्यांची सुटका. अमरावती जिल्ह्यातील 1,45,000 शेतकऱ्यांना 1,646 कोटी रुपयांचा मिळणार दिलासा. तसेच थकीत बिलामुळे येत होत्या अडचणी, तर आता शेतकऱ्यांना होणार फायदे. तुमसर तालुक्यातील नाल्याच्या पुरामुळे 500 शेतकऱ्यांचा शेतमार्ग बंद झाला असून दिवाडी शिवार जिल्हामे, तर नाला रुंदी करण्याची गरज असून दरवर्षीच निर्माण होते अशी परिस्थिती. पिलांदरीतील 500 हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणीच मिळेना. योजना खुश कामी असून निराला उपसा सिंचनाच्या मुख्य कालव्यात मिनी लिफ्टची मागणी धूळ खात. मोहाडी तालुक्यात खरीप हंगामांतर्गत 32% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून धान पिकाचे क्षेत्र आघाडीवर. तसेच अनुकूल पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह. सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, 17 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने बियाणे कंपनीसह पुरवठादारावर गुन्हा दाखल. पेरलेले नाही उगवले, कधीही बोगस निघाले, शेतकऱ्यांना इथे वेळीच करा तत्कार. तालुक्यात गुणनियंत्रक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून कृषी विभागाकडून जिल्हा स्तरावरही निवारण केंद्रे. गोंदिया जिल्ह्यात 56,000 हेक्टरवर धान, मका, तूर आणि तीळ पिकांची लागवड पूर्ण झाली असून 4 दिवसापासून पावसाची रिपझिप कायम. तसेच शेतकऱ्यांना दिलासा, तर रोवणीच्या कामाला आला वेग. बेसाडखोरांच्या तोंडाचे पाणी पडाले असून दूध संकलन 50,000 लिटरने घटले. नागपूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे धाबे जनावर आले असून 5 वर्षात दुधाळ जनावरांची संख्या घटली, तर कृत्रिम दूध आणि भेसळीतील घातक पदार्थ आरोग्यासाठी घातक. शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पुणे जिल्ह्यातील 1,08,041 थकीत शेतकऱ्यांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे, अशी माहिती गुरुवारी जिल्हा अधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिली. पश्चिमेस जोरदार, तर पूर्व सातारा कोरडा ठाण. सातारा जिल्ह्यात एकीकडे दुष्काळ, तर दुसरीकडे धरणामधून होतोय विसर्ग. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून शेती पिकांना मिळाली नवी संजीवनी, तर मानखटाव तालुक्याकडे पावसाने फिरवली पाठ. इंदापूर तालुक्यातील मनरेगाच्या शेळी पालनाचा प्रस्ताव 2 महिन्यापासून मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये असून 20हून अधिक गावातील महिलांचा पंचायत समितीसमोर ठिय्या, तसेच 15 दिवसात मंजुरी व निधीची मागणी. पावसाचा जोर कायम असून कोकणात ऑरेंज, तर घाटमाथ्याला रेड अलर्ट. तसेच पुढील 3 ते 4 दिवस मान्सून राहणार सक्रिय. पालघरमध्ये पावसाने रौद्ररूप धारण केले असून जोरदारांसह अनेक भागात पूरस्थिती. तसेच तलासरीत 24 तासात सर्वाधिक 456 मिमी पाऊस. पालघर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील 218 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून एनडीआरएफ टीम तैनामध्ये. तसेच मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी. पेट्रोल डिझेलची जाणवणार नाही टंचाई, सरकार काढणार कच्च्या तेलाचा साठा. ओडिशा कर्नाटकमध्ये 65 लाख टन अतिरिक्त साठा उभारण्याचा निर्णय आला असून 14,527 कोटी रुपये खर्च.
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून एकूण 28 पैकी बहुतांश धरणांमध्ये 100% पाणी साठा. शेत शिवार राबवणाऱ्या महिलाही शेतकरीच कर्ज योजनेसाठी ठरतील पात्र. नावावर शेती नसली तरीही महिलांना शेतकरीचा दर्जा देण्यात आला असून महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक झाले मंजूर. शेतकऱ्यांची यांत्रिक पद्धतीने भात लागवड सुरू तर मजूर टंचाईवरती मात, तसेच वेळेचाही होते बचत. अशाच शेतीविषयक नव्या माहिती, ताज्या बातम्या आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.